नाशिकमधील मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलावर झालेल्या पिकअप आणि आयशर वाहनांच्या भीषण अपघातात या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सोबतच या अपघातात काहींची प्रकृती चिंताजनक देखील आहे। जखमींवर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या अपघात स्थळाला माजी पालकमंत्री व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली असून या अपघातामागील कारणे शोधण्याचे आदेश आरटीओ विभागाला दिले आहेत। सोबतच दोषींवर सदोष गुन्हा दाखल करून कठोर कार्यवाहीचे देखील आदेश देण्यात आले आहेत। तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे। पाहूयात सविस्तर। निश्चित पोलिसांची जबाबदारी आहे, आरटीओची जबाबदारी आहे, संबंधित जे अधिकारी आहेत, त्या यंत्रणा आहेत, त्यांची जबाबदारीच आहे। विशेष करून आरटीओ यांनी लक्ष दिलं पाहिजे। पण मी पण बघतोय, अनेक वेळा मी बघतो रस्त्याने जाताना, प्रवास करत असताना की किती गाड्यांना टेल लॅम्प नाहीयेत। तर किती मोठं प्रमाण आहे, मोठे मोठे ट्रेलर आहेत 20-20 चाकांचे, 25-25 चाकांचे, पण त्यांना सुद्धा ट्रेलर नाहीत। म्हणजे खरंच दुर्दैवी आहे, असं होताच कामा नये। पण यापुढे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना आज विनंती करणार आहे की या संदर्भामध्ये सर्व आरटीओ डिपार्टमेंट जे आहे, ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट जे आहे, त्यांची मीटिंग घेऊन किंवा त्यांना सक्त आदेश काढून या संदर्भामध्ये अतिशय कडक कायद्याची अंमलबजावणी करावी। नाही, मी तेच म्हणतो, इथे परवानगी नसताना दुचाकी गाड्या जात आहेत, अशा मध्येच गाड्या उभ्या असताना त्याच्या मागे पुढे कोणी उभं राहत नाही। खरं म्हणजे तिथे मागे पुढे काहीतरी त्याला बॅरिकेड केलं पाहिजे होतं, ते पण झालेलं नाही। त्यांना टेल लॅम्प नसतात गाड्यांना। मी पुन्हा सांगेल, गाड्यांना अनेक ठिकाणी आपण अनेक गाड्या बघा, हा कुठला नियम आहे की टेल लॅम्पच नाही गाड्यांना। ट्रॅक्टर सुद्धा आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक असते ट्रॅक्टरची, कुठे ऊस उत्पादक भागामध्ये असते, कुठे आपल्याकडे कांदा व्हायला जातो, पण मध्ये ट्रॅक्टर फेल झालं की त्याला कोणाची जबाबदारी नसते। पडलं म्हणजे पडलं, आम्ही येऊ, नंतर मग त्याला टायर घेऊन येऊ, का मेकॅनिक घेऊन येऊ दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी, पण तोपर्यंत ट्रॉली सिरियस पडलेली असते आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी ती दिसत नाही, त्याला कुठे रेडियम नसतं, कुठे टेल लॅम्प नसतो, त्यामुळे मोठे अपघात होत आहेत आणि अनेक जण मृत्युमुखी पडत आहेत। मला वाटतं यावर अतिशय कडक कारवाई करण्याची गरज आहे। कडक कायदे आहेत, पण अंमलबजावणी करण्याची गरज आहे। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा।